नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज भाई कटिंगचा चार्ट बघूया। तर कमेंट आहेत की ताई भाई कटिंग चार्ट दाखवा। तर कुठल्या भागाला भाई रुंदी किती घ्यायची, कुठल्या साईजसाठी, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जो प्रश्न असतो तो भाईची उंची, कॅप हाईट जी आहे ती कशी घ्यायची, साईजनुसार घ्यायची किंवा उंचीनुसार घ्यायची, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्या ह्या एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे तुम्हाला। भाई कटिंग करताना मार्जिन किती घ्यावं, दंडघेर कसा घ्यायचा, त्याच्याबरोबर प्रत्येक साईजला तुम्हाला भाईची रुंदी काढायला एक सिक्रेट ट्रिक आहे आपली, ती सांगणार आहे। त्याच्यानंतर भाईच्या उंचीनुसार कॅप हाईट किती घ्यायची तेही दिलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि पेन वही घेऊन हा व्हिडिओ जो म्हणजे हा कटिंगचा चार्ट आहे भाई कटिंगचा, तो तुम्ही लिहून घ्या। म्हणजे तुम्हाला परत भाई कटिंग करताना हा व्हिडिओ बघून तुम्ही कुठल्याही साईजचे बिनधास्तपणे भाई कटिंग सहज आणि एकदम सोप्या पद्धतीनं परफेक्ट करू शकता। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा। खूप छान असे चॅनलवरती व्हिडिओ आहेत आणि सहज आणि सोप्या भाषेत असतात, त्यामुळे तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ खूप छान पद्धतीने पोहोचतात आणि ते तुम्हाला लगेच समजतात। तर मी इथं बघा, आता भाई कटिंग चार्टमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट असतो तो आपला छातीचा चौथा भाग काढणे आणि भाई रुंदी घेणे। भाई रुंदीचाच प्रॉब्लेम आहे, प्रत्येक जणीला भाई रुंदीचा प्रॉब्लेम आहे। तर मी इथं तुम्हाला साईज लिहिलेली आहे, छातीचा चौथा भाग किती येतो ते लिहिलेलं आहे, दंडघेर प्लस मार्जिन, एकूण भाई रुंदी, आणि इकडचा रकाना आहे तो भाईची उंची आणि खुल्या भागाकडून कॅप हाईट। आता हे भाईची उंची आणि खुल्या भागाकडून कॅप हाईटचा पार्ट आपण नंतर बघू, हा पार्ट आपण झाकूयात। म्हणजे तुमच्या परफेक्ट अगोदर आपण काय बघूयात, तर अगोदर आपण बघूयात तर साईजनुसार भाईची रुंदी किती घ्यायची, दंडघेर कसं घ्यायचं, दंडघेरमध्ये मार्जिन कसं मिक्स करायचं, त्याच्यानंतर उंचीमध्ये मार्जिन कसं मिक्स करायचं हे बघू। हे बघितल्यानंतर आपण ते बघू, म्हणजे कन्फ्यूज होणार नाही दोन्हीमध्ये। तर बघा, आता आपले 28 साईजचा ब्लाऊज आहे बरोबर। 28चा चौथा भाग किती येतो, 7 इंच। तर आपल्याला 28चा चौथा भागच भाई रुंदीसाठी घ्यायचा आहे, म्हणून मी इथं डबल लिहिलेला आहे, छातीचा चौथा भाग एकूण भाई रुंदी। तुम्ही काही करा, कुठलाही साईजचा ब्लाऊज असू द्या, मी इथं पूर्ण 28 ते 48 साईजपर्यंत पूर्ण जे आहे ते साईज लिहिलेले आहे। म्हणजे 28 ते 48 साईजपर्यंत आपण लिहिलेलं आहे। एक एक करून का दाखवते, तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये, लक्षात यावं तुमच्या, त्यासाठी। आता बघा, आपला 28 साईज इकडल्या साईजमध्ये काय आहे, रखान्यामध्ये आपल्याला 28 साईज आहे, छातीचा चौथा भाग 7 इंच बरोबर। त्याच्यानंतर दंडघेर घ्यायचा आहे प्लस शिलाई मार्जिन कसं घ्यायचं ते मी तुम्हाला छोटीशी आकृती काढून दाखवते। त्याच्यानंतर एकूण भाई रुंदी आपल्याला 28 साईजचा ब्लाऊज असेल तर भाई रुंदी तुम्हाला 7 इंच घ्यायची आहे। साईज ब्लाऊजची 30 असेल तर भाई रुंदी तुम्हाला किती घ्यायची आहे, 7.5 इंच। साईज ब्लाऊजची तुमच्या किती आहे, 32 साईज आहे, मग छातीचा चौथा भाग किती येणार तुमचा, 8 इंच येणार। मग तुम्हाला भाईची रुंदी किती घ्यायची आहे, 8 इंच घ्यायची आहे। अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजला भाईची रुंदी ह्याच पद्धतीनं घ्या, म्हणजे जेवढं तुमचं छातीचा चौथा भाग आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला भाईची रुंदी घ्यायची आहे। इकडचं मी झाकते कारण तुम्हाला ते कन्फ्यूज होऊ नये, नंतर हे तुम्हाला मी व्यवस्थित असं दाखवणार आहे। तर आता आपल्याला साईज किती आहे आपली, 34 साईज आहे, छातीचा चौथा भाग 8.5 इंच आला, मग भाईची रुंदी आपल्याला 8.5 इंच घ्यायची आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे, भाई छातीचा चौथा भाग 9 इंच, म्हणून आपल्याला भाईची रुंदी 9 इंच घ्यायची आहे। ही भाईची रुंदी तुम्हाला कमी पडत नाही, जास्त होत नाही, बरोबर येते। जर तुम्हाला अशी घेऊन सुद्धा थोडीफार कमी पडत असेल तर एक्स्ट्रा तुम्ही ह्यामध्ये अर्धा किंवा 1 इंच मिक्स केलं तरी चालेल, पण तुम्ही ह्या पद्धतीने एकदा कट करून बघा, भाई रुंदी कधीही कमी पडणार नाही। तर आपल्याला आता 38 साईजचा ब्लाऊज आहे, 38 साईजचा ब्लाऊज असेल तर छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच, म्हणून आपण 9.5 इंच भाईची रुंदी घ्यायची आहे। आणि हे दंडघेर प्लस मार्जिन कसं घ्यायचं ते मी तुम्हाला आकृतीमध्ये दाखवते। त्याच्यानंतर आपल्याला 40 साईजचा ब्लाऊज आहे, 40 साईजचा ब्लाऊज आहे तर 10 इंच छातीचा चौथा भाग आणि 10 इंच भाईची रुंदी घ्यायची आहे। म्हणजे जेवढी भाई छातीचा चौथा भाग येईल तेवढाच तुम्हाला इथं भाई रुंदीसाठी वापरायचा आहे। खूप सोपा आहे, म्हणजे कुठल्याही साईजचा। तर बघा, आता आपला 28 साईजचा ब्लाऊज आहे, कुणाचा ब्लाऊज 29 साईजचा येतो, कुणाचा 31चा येतो, कुणाचा 33चा येतो, कुणाचा 37चा येतो, असे प्लस पॉईंट कमी जास्त येऊ शकतात। त्यावेळेस तुम्हाला छातीचा चौथा भाग जेवढा येईल तेवढाच तुम्हाला भाई रुंदीसाठी घ्यायचा आहे, किंवा अर्धा पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलं तरी पण त्यामध्ये काही फरक पडत नाही। तर अशा पद्धतीनं 28 ते 48 साईजपर्यंत छातीचा चौथा भाग किती त्या पद्धतीनं तुम्ही भाईची रुंदी घ्या, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं हे भाईचं कटिंगचं लक्षात येईल। आता हे झालेलं आहे आपलं रुंदीचं। आता आपण भाईच्या उंचीचं बघूया।
आणि आपण आता तुम्हाला आकृती काढून दाखवणार आहे. बाहीच्या उंचीची कॅप हाईट कशी घ्यायची, खुल्या भागाकडून हे दंडघेर प्लस शिलाई मार्जिन कसं घ्यायचं तेही तुम्हाला मी व्यवस्थित असं सांगणार आहे. तर हा चार्ट तुम्ही लिहून घ्या. मी तुम्हाला असं व्यवस्थित असं लिहून म्हणजे दाखवत आहे थोडं थोडं करून, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असं लिहून घेता येईल. हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित असं बघा आणि व्यवस्थित असं लिहून घ्या. तर आता आपलं इकडचं झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकूयात म्हणजे तुम्हाला इकडचं बघताना कन्फ्यूज होणार नाही. बरोबर. तर बघा आता आपल्याला बाहीची रुंदी तर समजली आहे. बाहीची रुंदी किती घ्यायची तर छातीनुसार, छातीचा चौथा भाग बाहीची रुंदी घ्यायची. तुम्हाला बाही रुंदी समजली. आता आपल्याला बाहीची उंची, आता कॅप हाईट जी आहे ती खुल्या भागाकडून अंतर घेणे म्हणजे कॅप हाईट. त्याला आपण बाहीच्या उंचीनुसार घ्यायचं असतं की ना की साईजनुसार. बऱ्याच जणींना प्रश्न पडतात की साईजनुसार कॅप हाईट घ्यायची का उंचीनुसार. तर बाहीची उंची जितकी असेल त्या पद्धतीनं तुम्हाला कॅप हाईट घ्यायची आहे, साईजनुसार घ्यायची नसते. साईजनुसार बाहीची रुंदी घ्यायची आणि बाहीच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून कॅप हाईट घ्यायची असते. तर तुमची बाही जर 2 इंचाची असेल तर तुम्हाला कॅप हाईट 1 इंच घ्यायची आहे. तुमची बाही तर 3 आणि 3.5 इंचाची असेल तर 1.5 इंच तुम्हाला कॅप हाईट घ्यायची आहे. बाहीची उंची 4 आणि 4.5 असेल तर तुम्हाला 2 इंच घ्यायचं आहे. 4.5 म्हणजे 4.5 आहे, 1.5 म्हणजे 1.5 आहे, 2.5 म्हणजे 2.5 आहे, 5.5 म्हणजे 5.5 आहे. तर बाहीची उंची 5 आणि 5.5 असेल तर 2.5 इंच घ्या. 6 इंच असेल तर 3 इंच घ्या आणि 6.5 इंच त्याच्या पुढच्या पूर्ण जी बाही आहे ते 19, 18, 17, 15, 16, 13, 11, 12, 10, 11, 7, 8, 6.5 या सगळ्या बाह्यासाठी 3.5 इंच घ्यायचे आहे. म्हणजे बाहीची उंची 6.5, त्याच्या पुढं जे आहे 6.5च्या पुढच्या पूर्ण बाही उंचीसाठी तुम्हाला 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. आणि ह्याच्या अगोदरचं आपलं हे आहे. तर हाही तुम्ही पॉईंट व्यवस्थित असं वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे तुमच्याबरोबर असं लक्षात येईल. आता मी तुम्हाला इथे छोटीशी आकृती काढून दाखवणार आहे. तर बाही कटिंग करताना आपण नेहमी काय करतो, डबल फोल्ड पेपर घेत असतो. बरोबर. डबल फोल्ड पेपर करतो. डबल फोल्ड पेपरवरती बाहीची उंची टाकून घ्यायची आहे. तुम्हाला नेहमी आपण बाहीची उंची जी आहे ती डबल फोल्ड पेपरवरती घ्यायची आहे, खुल्या पेपरवरती घ्यायची नाही. आता उंची घेतल्यानंतर आपल्याला शिलाई सुरुवातीला आता डबल फोल्ड पेपर आहे आपला. सुरुवातीला आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. अस्तरचा ब्लाऊज असेल तर मार्जिन अर्धा इंच घ्या. बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर मार्जिन जे आहे ते आपल्याला इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तयार बाही आपली जितकी आहे तितकी घ्यायची आहे. तयार बाही आपण इथं 4 इंच घेऊया. आता बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून मार्जिन 1.5 इंच घेतलं. अस्तरचा ब्लाऊज असता तर अर्धा इंच आपण इथं घेतलं असतं. आता आपला कुठल्या साईजचा ब्लाऊज आहे तर हा आपला 28 साईजचा ब्लाऊज आहे. 28 साईजचा ब्लाऊज आहे तर आपण बाहीची रुंदी किती घेतली 7 इंच. इथंही आपण 7 इंचाला 1.5 इंच जे मार्जिन आहे इथं एक बॉक्स करू. बाहीची उंची किती आहे आपली तर 4 इंच. 4 आणि हे 1.5 5.5 इंच बरोबर इथंही घ्यायचं. हा बॉक्स तयार करायचा. आता नीट लक्ष देऊन बघा. हे मार्जिन आहे बाहीच्या उंची, ही बाहीची उंची, बाहीच्या उंचीमधलं मार्जिन अर्धा इंच किंवा 1.5 इंच. ही बाहीची रुंदी आपल्याला बरोबर रुंदी आहे आपली, ही उंची आहे. आता तुमची किती उंची आहे ते तुम्ही बघा. आता ही उंची आहे, ही रुंदी आहे. आता हे झालेलं आहे. तर बाहीची उंची किती आहे 4 इंच आहे. तर बाहीच्या 4 इंच उंचीला आपल्याला कॅप हाईट किती आहे 4 4.5ला 2 इंच आहे. तर मग बघा तुम्ही इथं 2 इंच घ्यायचं. 2 इंच कुठं घ्यायचं, ही बाहीची उंची फोल्ड बाजूवरती घेतली, ही रुंदी खुली बाजू पुढं, इथं 2 इंच घ्यायचं आहे आपल्याला. प्रत्येक साईजसाठी ही पद्धत वापरायची आहे. म्हणजे 2 इंच घ्यायचं. उंचीनुसार घ्या तुमच्या. मी इथं 4 इंचासाठी घेतलेलं आहे. 2 इंच घ्यायचं. आता हे 2 इंच घेतल्यानंतर खाली जे 2 इंच घेतो ते प्रत्येक बाहीसाठी सेमच घ्यायचं आहे. म्हणजे तुमची बाही कमी उंचीची असो किंवा जास्त उंचीची असो, बाहीची कॅप हाईट कमी असो किंवा जास्त असो, खाली जे 2 इंच अंतर घेतलेलं आहे आपण हे प्रत्येक बाहीसाठी सेम घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इकडच्याही साईडला 2 मार्किंग करायचं आहे. 1 इंचाला 1, 2 इंचाला 1. आता आपल्याला हे 2 इंचापासून ह्या 2 इंचाला सुरुवातीला आकार देऊन घ्यायचा आहे. अगोदर आपण एक आकार देऊन घ्यायचा आहे.
त्याच्यानंतर दुसरा आकार देताना हे 2 इंच जे घेतलं 2 इंचाहून खाली 2.5 इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. बरोबर हे 2.5 इंचाला मार्किंग केल्यानंतर खाली बरोबर आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि हा 1 इंचाचा पॉईंट, हा अर्धा इंच आणि हे 2 इंच परत आपल्याला जॉईंट पॉईंट करायचे आहेत. इथून गोलाकार द्यायचा. हे बघा, हे एक असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे. हे झालेलं आहे. आता आपल्याला हे जे आहे दंडघेर प्लस शिलाई मार्जिन, तुमच्या ब्लाऊजचा जेवढा दंडघेर असेल तेवढा तुम्हाला इथं दंडघेर घ्यायचा आहे. आपला हा 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे दंडघेर आपला इथं 4.5 इंच आलेला आहे, मार्जिन 1.5 इंच आणि हे क्रॉसमध्ये जॉईन करायचं आहे. हे जे आहे ते आपलं दंडघेर प्लस मार्जिन, म्हणजे मी तुम्हाला इथं जे दिलेलं आहे दंडघेर प्लस शिलाई मार्जिन जे आहे 1.5 इंच का घेतलं तर ब्लाऊजमध्ये आपण 1.5 इंच मार्जिन मिक्स करतो, म्हणून दंडघेरमध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच मिक्स करायचं. तुम्ही ब्लाऊजमध्ये जर 2 इंच मार्जिन मिक्स केलं तर इथंही 2 इंच मार्जिन मिक्स करा. आणि हे आपण क्रॉसमध्ये हे मार्जिन आहे आपलं. आता 2 मार्जिन असतात बाहीमध्ये आपल्या. हे जे आहे ते सुरुवातीला बाहीच्या उंचीमधलं मार्जिन, हे दंडघेर प्लस शिलाई मार्जिन, अशा पद्धतीनं 2 पॉईंट आहेत मार्जिनचे, ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि कटिंग करताना आपल्याला इकडच्या बाजूनी एक्स्ट्राचं उरलेलं कट करायचं. त्याच्यानंतर हे 1.5 इंच जे आहे 2 इंच आहे तिथपर्यंत कट करायचं. सुरुवातीला बाहेरचा आकार कट करायचा आहे आपल्याला. आणि हे आपण दुसरा आकारही कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं बघा, इथं मी तुम्हाला बाही कटिंग करून दाखवली. एक आकृती काढता काढता बाही कटिंग केलेली आहे आपण. बाहीचा आकार बघू शकता तुम्ही, परफेक्ट आलेला आहे. बाहीचा आकारही व्यवस्थित आलेला आहे आणि आपली चार्टही बघितलेला आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ जर हवे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगत जा. काही प्रश्न असतील तर विचारा. बाही परफेक्ट अशी आपली कटिंग झालेली आहे. आणि आता तुमचे जे प्रश्न आहे ते मला आता समजल्याचं असतील. उंचीनुसार कॅपाईट घ्यायची आणि छातीच्या चौथ्या भागानुसार बाहीची रुंदी घ्यायची. कुठलाही ब्लाऊज असू द्या, जेवढा छातीचा चौथा भाग आहे तेवढाच तुम्हाला बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे. आणि उंची जेवढी आहे त्यानुसार कॅपाईट घ्यायचं आहे. कसं घ्यायचं, कसे आकार द्यायचे, कसं कटिंग करायचं तेही मी तुम्हाला पूर्ण इथं डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे. तर बघा, आता जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. कटोरी ब्लाऊज चार्टचा व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. चॅनलला एकदा नक्की भेट द्या. खूप छान असे कटोरी ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ आहेत, तर नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.